आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 6 मधून शिंदे सेनेच्या आनंद गोयल यांचा प्रचाराचा झंझावात। एरोड्यात दोन्ही शिवसेनेत होणार काटेकी टक्कर। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरोडा प्रभाग क्रमांक 6 मधून शिंदे सेनेचे आनंद गोयल यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जय्यत तयारी करून दंड थोपटून प्रचाराचा झंझावात सुरू केल्यानं प्रभागात दोन्ही शिवसेनेत काटेकी टक्कर होणार असली तरी पण सध्याच्या परिस्थितीत शिंदे सेनेचे आनंद गोयल यांचं प्रभागातून पारडं जड दिसून येत आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणुकांचा हायकोर्टाच्या आदेशानं त्या जाहीर झाल्या असल्या तरी इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे। अनेकांनी प्रचारास सुरुवात करून जनतेच्या गाठीभेटींवर भर दिल्यानं मतदारांचा देखील इच्छुक उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। आजच्या परिस्थितीत शहरातीलच नव्हे तर वरिष्ठ राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून राहिलेल्या एरोडा प्रभाग क्रमांक 6 मधून होणारी निवडणूक अतिशय अटीतटीची असल्यानं प्रामुख्यानं प्रभागात दोन्ही शिवसेनेतील उमेदवारांमध्ये निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर होणार आहे। तरी पण सध्या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार आनंद गोयल यांनी विरोधी पक्षातील उमेदवाराला कात्रचा घाट दाखवण्याची जय्यत तयारी केली असून त्यांनी राजकारणाला प्राधान्य न देता समाजकार्याला प्रथम प्राधान्य देऊन जनतेचे असलेले मुख्य प्रश्न मार्गी लावलेले आहेत। तसंच पथकाच्या माध्यमातून दरवर्षी महाशिवरात्र आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम ते आयोजित करतात आणि त्यामुळे मतदारांचा असलेला कौल त्यांच्या बाजूनेच असल्याचं दिसून येत आहे। याचबरोबर मागील आठवड्यातही एरोडा येथील पालिका शाळेतील वाढलेली घाणीचं साम्राज्य आणि शिक्षकांच्या शाळेबाबत असलेलं दुर्लक्ष हा प्रकार त्यांनी नुकताच उघडकीस आणून दिला होता। समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश वाटप आदी उपक्रम त्यांच्यामार्फत राबवण्यात येत आहेत। तसेच सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं गेलं असून अनेक बेरोजगार तरुणांना हाताला कामधंदा नसल्यानं ते व्यसनाच्या आहारी गेले आहेत। त्यामुळे अशा तरुण व्यसनाधीनापासून मुक्त करण्यासाठी त्यांना जनजागृती करून व्यवसायात अथवा नोकरीच्या संधी त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम गोयल यांनी हाती घेतलं आहे। त्यांचं असलेलं कार्य पाहून शिवसैनिकांचा फौजफाटा देखील त्यांच्या बाजूने असल्याचं दिसून येत आहे। मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचाराचा झंझावात सुरू केल्यानं विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवारांची पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे। विशेष करून प्रामुख्यानं त्यांचा व्यापाराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढल्यानं प्रभागात व्यापाऱ्यांचा पाठिंबा देखील त्यांच्या बाजूने असल्यानं व्यापारी वर्ग देखील गोयल यांच्या बाजूने असल्यानं गोयल यांचं पारडं जड झाल्याचं दिसून येत आहे। विशेष करून हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी पण आगामी होणाऱ्या पालिका निवडणुकीत खरी लढत दोन्ही शिवसेनेत होणार असली तरी पण या प्रभागात सध्या शिवसेनेचे आनंद गोयल यांचंच पारडं जड मानलं जात आहे। ते विजयाचे दावेदार मानले जात असून निवडणुकीनंतर मतदारांना प्रभागातील रखडलेली कामे आणि विकास कामे होण्याच्या दृष्टीनं आनंद गोयल यांच्या रूपानं महापालिकेत नवा चेहरा दिसणार हे मात्र निश्चित असल्याचं मतदारांमध्ये बोललं जात आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।